14-16 काय देवदूत आहेत असं, म्हणजे ते एंजल्स. तर ते एंजल येऊन तुमचं काम करणार. त्याच्याऐवजी तुम्ही स्वामी समर्थांना शरण जा, गजानन महाराजांना शरण जा, त्यांना काय असेल ते तुमचे प्रॉब्लेम सांगा. म्हणजे याचा अर्थ काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला तर असं वाटतंय की आपल्या सनातन संस्कृतीला पूर्णतः म्हणजे ते काय म्हणतात त्याला लाथाडण्याचे कामं चालू आहेत आणि आपलेच हिंदू या गोष्टीसाठी पूर्णतः त्याला बळी पडतायत. आता एंजल थेरपी, त्याच्याऐवजी तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. म्हणजे काय, आपल्या इथले संत किंवा आपण जे काय त्या संतांच्या बद्दल जे काय म्हणजे त्यांची देवळं आहेत किंवा त्यांचं हे आहे, तिथे जे हजारो लोक जातात, म्हणजे त्यांची कुठली कामं पूर्ण होत नाहीत का? हा एक माझा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आणि असं असतंय, म्हणजे तुम्ही ज्योतिष जरी मी एखाद्याला सांगितले किंवा एखादा मंत्र म्हणा, तर त्याला पूर्णतः शरणागती जायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही मनापासून ती गोष्ट केलीच पाहिजे. तसं तुम्ही मनापासून त्या स्वामी समर्थांना किंवा गोंदवलेकर महाराजांना म्हणजे त्यांना शरण जावा, त्यांना तुमचा काय असेल तो प्रॉब्लेम सांगा, ते तुम्हाला काय लाथाडणार आहेत का? म्हणजे हा एक माझा एक हे आहे की बाबा आपण आपली संस्कृती, सनातन संस्कृती एवढी मोठी संस्कृती आहे की ज्याचा स्टार्ट म्हणजे असं आहे की संस्कृत ही पहिली लँग्वेज आहे ज्याच्यापासून सगळ्या लँग्वेज तयार झाल्या. आणि ह्या संस्कृत पासून जर का आपण बाजूला जातोय आणि त्यांचेच म्हणजे ते अनुयायी म्हणा, ते कोण गॅब्रिएल आणि काय ते त्याचे आहेत ते 12 नावं 14 नावं, त्या 12-14 नावांचं म्हणजे ते हे घेऊन काय म्हणजे त्याचं काय हे होणार आहे हे मला काय कळले. होत असेल त्याचा उपयोग होत असेल असं मी म्हणत नाही, उपयोग होत नाही असं पण म्हणत नाही, पण जर का आपल्यापाशी आपल्या जवळ जर का एवढे संत सज्जन लोक आहेत की ज्यांचे वाखाणण्याजोगे त्यांचे चरित्र आहे, मग अशा चरित्रांचा आपण मागोवा घेऊन त्यांना शरण जाऊन तुमच्या जर का एखादा प्रॉब्लेम जर का असेल तर त्यांना स्पष्टपणे जर का सांगितलं तर ते काम नाही करणार का? नक्कीच. मला तर अनुभव आहे, हे काम करतात. कारण मीच 12 वर्ष झाले गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे. बरोबर. खरं हे अनुग्रह घेतलेला सांगायचं नाही, पण आता इथं सांगायची वेळ आली की मी अनुग्रह घेतलाय. माझे सुद्धा भरपूर येतात प्रत्येकाला, व्यक्ती तितक्या प्रकृती. मला कुठला प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम असेल आणि कुठल्याला कुठला प्रॉब्लेम असेल, सगळे कुणाला म्हणजे प्रॉब्लेम शिवाय कोणी नाही. व्यक्ती तितके सुख. मग आता मला सांग, मला प्रॉब्लेम आला, मी गोंदवलेकर महाराजांच्या समोर बसलो, त्यांना मी प्रणाम केला आणि माझं दुःख सांगितलं आणि खरोखर मला अनुभव आहे, माझी दुःख त्यांनी हरण केलेली आहे. तर मी तर ह्या म्हणजे तुमच्या ब्रॉडकास्टच्या ह्याच्यातून मी सगळ्या आपल्या सनातन हिंदू लोकांना सांगेन की बाबा तुम्ही जरा ह्या म्हणजे आपल्या गोष्टींच्याकडे जास्त त्याचा सन्मान करा. हे नक्कीच सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे की आपण आपल्या हे करता करता मुळांना आणि आईला विसरलेलो आहे. म्हणजे आपण मुळच विसरलो.